नमस्कार, मी विशाल परदेशिया. या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. हिंदी चित्रपटसृष्टी आशिया खंडातली सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री. ही फिल्म इंडस्ट्री अनेकांच्या आकर्षणाचं केंद्र, कोट्यवधींच्या स्वप्नांचं प्रेरणास्थान, तर लाखो लोकांच्या रोजगाराचं साधन. कोणतंही क्षेत्र म्हटलं की चांगले वाईट, व्यसनी निर्व्यसनी लोक हे आलेच. सगळं काय असतं त्यामध्ये. पण गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज आणि बॉलिवूड कनेक्शनची भरपूर चर्चा सुरू आहे. पण खरंच बॉलिवूड अंमली पदार्थांच्या आहारी गेलंय का, की ही फक्त अफवा आहे? उडत उडत आलेल्या गोष्टी कानावर पडतायत का, हा चर्चेचा विषय. आणि याचं प्रमुख कारण असं की चित्रपट बनवणं ही एक कला आहे. अभिनय, लेखन, संगीत, गीतलेखन या सर्व पवित्र कला आहेत आणि कलेचा मान, आदर हा राखला गेलाच पाहिजे. यात कोणत्याही प्रकारची शंका घेण्याचं कारण नाही. राजकारण असो किंवा ग्लॅमर, या गोष्टी प्रमोशनसाठी ठीक आहेत, पण चित्रपटसृष्टी या कलेच्या माहेरघराची बदनामी होता कामा नये. जया बच्चन यांनीही काल राज्यसभेत हाच मुद्दा मांडला. चला तर मग आज चर्चा करूयात की या चंदेरी दुनियेला खरंच ग्रहण लागलं. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी, म्हणजे या माझ्या चर्चेमध्ये थोड्याच वेळात काही मान्यवर पाहुणे जे ते सहभागी होतील, ते कोण असतील मी ते आपल्याला सांगतोच. पण त्यापूर्वी काल जया बच्चन यांनी राज्यसभेत काय म्हटलं होतं आणि त्याला उत्तर देत असताना रवी किशन यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहूया. It is very, very important that the government must support this industry and not kill it just because there are few people. You cannot tarnish the image of the entire industry. Right. This industry brings international name and recognition also, apart from the political people. I was really embarrassed and ashamed that yesterday one of our members in the Lok Sabha spoke, who is from the industry, against, I'm not taking a name, against the film industry. It's a shame. जिस थाली में खाते हैं उसमें छेद करते हैं. गलत बात है. I need the protection. The industry needs the protection and support of the government. Thank you. कुछ लोग कर रहे हैं या कुछ लोग इसके अंदर एक कार्टेल भेज रहे हैं या पैडलर्स भेज रहे हैं. एक इतनी बड़ी सोची समझी साजिशन की लार्जेस्ट फिल्म इंडस्ट्री इन द वर्ल्ड, उसको प्लान करके कोई खत्म करना चाह रहा है. जैसे एक बायो वेपन के द्वारा कोरोना भेजा गया, चाइना की बड़ी खेप आती है अनगिनत एक्सटेसी, कोरोना एंड मेनी टैबलेट्स के नाम पर, जो पाकिस्तान द्वारा नेपाल के रास्ते से आती है. इस खेप को हमारी इंडस्ट्री को भी, क्योंकि बॉलीवुड के सुपरस्टार्स के से रोल मॉडल्स होते हैं, तो यहाँ पर भी इसको एक फैशन के रूप में, हम लोग जब 90s में आए थे तो ये सब फैशन नहीं था. जया जी जब आई थी तो नहीं था. तो हम लोग अगर आवाज नहीं उठाएंगे तो कौन आज मैं चाह रहा था कि जया जी मेरा समर्थन करें, या तो उन्होंने मेरा व्यक्तित्व तो सुना ही नहीं. मी बोलणारे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या क्षणाला माझ्याबरोबर आहेत फोन लाईनवरती. त्यांच्याशी आपण बोलूयात. मृण्मयी, या इंडस्ट्रीने अनेकांना मोठं केलं. या इंडस्ट्रीने अनेकांना मुंबईत राहायला जागा दिली. या इंडस्ट्रीने नाव दिलं. असं बरंच काही या इंडस्ट्रीबद्दल सांगता येईल. पण त्या इंडस्ट्रीला थेट गटार म्हणणं हे कितपत योग्य आहे? कारण अशी काही लोक आहेत या इंडस्ट्रीमध्ये जी मेहनत करून मोठी होत आहेत, फार प्रामाणिकपणे आपल्या भूमिका लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. हो हो. नाही, हे पूर्णपणे अयोग्य आहे, कल्पनेच्या पलीकडचं आहे. आणि म्हणजे गटार या शब्दाचा अर्थ माहिती आहे का लोकांना, असं मला विचारावंसं वाटतं. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये विशाल, काही चांगली लोक असतात, काही वाईट लोक असतात, पण त्याच्यानंतर आपण कुठेतरी त्या सच्च्या भावनेने किंवा आपण एका विचाराने जगत असतो की इव्हेंच्युअली चांगली लोक जिंकतील म्हणून. मी असं नाही म्हणणार की इंडस्ट्रीमध्ये अजिबातच म्हणजे काय, हाताच्या बोटावरती मोजता येतील अशी वाईट लोक आहेत असं मला वाटतं. कारण मला पर्सनली आतापर्यंत एकही वाईट अनुभव या इंडस्ट्रीमध्ये आलेला नाहीये. ना नेपोटिझमचा आलाय. तुम्ही जितकं चांगलं काम कराल तितकं लोक तुमच्यावरती प्रेम करतात. आणि आज मी जी काही आहे, जे काही आनंदी आहे, जे काही मेंटली हेल्दी आहे, निरोगी आहे, ती मी या इंडस्ट्रीमुळे आहे. कारण मी माझी पॅशन फॉलो करते आणि मी माझी पॅशन जगतीये. सो मला नाही वाटत मी गटारामध्ये राहतीये. मी माझ्यासाठी हे माझं आयुष्य आहे, माझं सगळं आहे. सो तुम्ही त्या लोकांना विचारा जे खरोखरच तन्मयतेने काम करतायत, जे स्वतःचं सगळं जीव ओतून रक्त आटवून काम करतायत, ते गटारात काम करतात असं म्हणायचंय का? तर
एखाद दुसऱ्या लोकासाठी, एखाद दुसऱ्या माणसासाठी सगळ्या इंडस्ट्रीला बदनाम करणं हे कितपत बरोबर आहे? म्हणजे हे अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे असं मला वाटतं. तुम्ही थेट त्या माणसाबद्दल बोला. तुम्हाला जर का कोणाही बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही थेट त्या माणसांबद्दल बोला. हे मुंबईला सुद्धा, मुंबईची तुलना दुसऱ्या राष्ट्रांबरोबर करणं याबद्दल सुद्धा माझं सेम मत होतं की तुम्हाला ज्या माणसाबद्दल प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही त्या माणसाचं थेट नाव घेऊन बोला. आणि आहे आपल्याकडे लोकशाहीमध्ये ते पॉसिबल आहे, ते शक्य आहे. पण म्हणून सगळ्या गोष्टीला एकाच तराजूमध्ये तोलणं मी हे एंडॉर्स नाही करू शकत पर्सनली. मुरमी, तुला असं वाटतं का की राजकीय व्यासपीठाचा वापर करून मुंबई टार्गेट केली जाते, म्हणजे मुंबई इंडस्ट्री टार्गेट केली जाते, किंवा त्याचा वापर केला जातोय सोयीस्कररित्या? मी तुला खरं सांगू का रे, म्हणजे माझं राजकीय मतांबद्दल मला खरंच काही माझं म्हणणं नाही आहे. कारण आजकाल राजकारण फक्त इंडस्ट्रीमध्ये नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये आलेलं आहे. शेतीमध्ये आहे, इकडे आहे, तिकडे आहे. मला असं म्हणायचं आहे की दरवेळेला इंडस्ट्री काय आहे ना, कुठलाही जेव्हा सेलेबल पॉइंट असतो किंवा सेलिब्रिटीजना ट्रोल केलं जाणं, हे सुद्धा आपण साधारणपणे त्याच्याच मध्ये धरून बोलूया की जे सगळ्यात जास्त खपतं त्याला सगळ्यात जास्त त्याच्यावरती शिंतोडे ओढणं सोपं असतं. पब्लिक फिगर बद्दल बोलणं सोपं असतं, त्यांच्यावरती चिखलफेक करणं सोपं असतं. तर त्याच्यामुळे इंडस्ट्री ही आत्ताच नाही, ही गेल्या काही वर्षांपासून भरडली जातीच आहे. आणि त्यातल्या वाईट गोष्टी ह्या डेफिनेटली बंद व्हायला पाहिजेत. पण त्या फक्त फिल्म इंडस्ट्रीमधल्या नाही, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये, कॉर्पोरेटमध्ये आज किती जास्त वाह्यात प्रकार चालतात. त्याच्याबद्दल तेवढं बोललं जातं का? नाही. कारण ती माणसं टीव्हीवर असतात का? 4 लोकांच्या जेवणाच्या टेबलवरचा चर्चेचा विषय असतात का? तर नाही. इथे सगळं दिसतं ना, इथे सगळं ठपाठप लोकांपर्यंत एका सेकंदात पोहोचतं. सो आणि मला फार वाईट वाटतं या गोष्टींचं. अरे म्हणजे मला त्रास इतका होतो की कोल्हापुरात जेव्हा मागच्या वर्षी पूर आला होता तेव्हा सुबोध भावे काय, आम्ही सगळेजण, सई होती, सोनाली होती, आम्ही सगळेजण पार ट्रक लोड करून तिथपर्यंत सामान पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न चालू होते. आमची ट्विटर अकाउंट, आमची ह्या सगळ्या गोष्टी. सो गटारात राहणारी माणसं किंवा गटारात असणारी हे करू शकतात का? मग कुठल्या गोष्टींवरून सगळ्या इंडस्ट्रीला टार्गेट केलं जातं? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज आपण ज्या इंडस्ट्रीबद्दल बोलतो, कित्येक असे होतकरू नवोदित कलाकार आहेत जे खूप मोठं स्वप्न उराशी घेऊन जगतायत की आज या इंडस्ट्रीमध्ये मी जाईन, मला खूप मोठं नाव मिळेल, माझ्या कलेला व्यासपीठ मिळेल आणि मी जर का काहीतरी चांगलं करत राहिलो तर ते डेफिनेटली चांगल्या लोकांकडून उचलून घेतलं जाईल आणि पोहोचेल. आपण त्यांच्या स्वप्नांचा चुराडा नाही का करत होत? आपण त्यांना भीतीचा बागुलबुवा नाही का दाखवतो? बरोबर, त्यांचा आदर केला पाहिजे आपण, जे प्रामाणिकपणे ती लोक काम करतायत. जी 10% खराब लोक आहेत त्यांच्याकरता इतर 90% लोकांवरती खरं तर आपण म्हणजे ठपका मारता कामा नये, तो शिक्का मारता कामा नये. मृण्मयी, तो आपल्याबरोबर असंच थांब. आपल्याबरोबर चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. दिलीप सर, आजचा सामनाचा अग्रलेख तुम्ही वाचलाच असेल, पण आत्तापर्यंत आपल्या पत्रकारितेच्या म्हणजे सिनेसृष्टीच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये आज जे काही घडतंय या घडामोडींकडे आपण कसं बघता? मला अगदी जर म्हणजे एक पत्रकार म्हणून, व्यक्ती म्हणून, चित्रपट समीक्षक म्हणून, चित्रपट शौकीन म्हणून आणि भारतीय म्हणून किंवा मुंबईकर म्हणून जर विचारलं तर मला अतिशय वाईट वाटतं. वाईट अशासाठी वाटतं की आता ज्या पद्धतीने विनाकारण फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट केलं जात आहे, 10% लोक तसे आहेत आणि 10% लोकांसाठी तुम्ही संपूर्ण चित्रपट सृष्टीवर तशा पद्धतीचा एक सावट टाकणं, शिक्का मारणं किंवा त्याची प्रतिमा मलिन करणं हे अजिबात योग्य नाही. कसं आहे की आपली इंडस्ट्री म्हणजे फक्त स्टार नाही आहे. आपल्या एकूण तर देशात बघितलं तर आपण 22-23 भाषांमध्ये चित्रपट बनतात, अनेक प्रकारचे टेक्निशियन्स आहेत, त्याचबरोबर अनेक प्रकारचं कामगार आहेत, एक मोठा रोजगार आहे. सिनेमा हा अशा अनेकांच्या हाताने, कर्तृत्वाने, कलेने बनतो. पण झाले असं की गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे अगदी नेमकं जर सांगायचं तर चित्रपटसृष्टीची इमेज कधी बिघडायला लागली तर माझं एक निरीक्षण आहे, साधारण काय ना 40-45 वर्षापूर्वी याची सुरुवात झाली. म्हणजे पूर्वी सिनेमा म्हणजे सिनेमाच आपण म्हटलं जायचं, आपल्याला आदर असायचा, आदर्श मानलं जायचं, त्या लोकांविषयी आपण आदराने बोलायचो. परंतु ज्या वेळेला नेमकं सांगायचं तर संजय दत्त ज्या वेळेला सुरुवातीला 80च्या दशकामध्ये प्रकरण आलं
की तो गरच्या आहारी आहे किंवा इतर काही गोष्टींच्या आहारी आहे आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला अमेरिकेला नेलं. त्यावेळेला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आपण शॉक झालो. नंतर जे आहे 90च्या दशकामध्ये ना आपल्याला एक खूप सेटबॅक बसला इमेजला. त्यावेळेला असं झालं की अंडरवर्ल्डचे आणि चित्रपटसृष्टीचे असलेले संबंध हा विषय इतका गाजला की त्यावेळेला सुद्धा ना अशा पद्धतीचंच आचरण होतं. मग दिव्या भारतीचा मृत्यू असेल, गुलशन कुमारची हत्या असेल, ह्या ज्या गोष्टी घडल्या त्या काळामध्ये किंवा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला झालेली अटक असेल, ते जे 92, 93, 94, 95 ही जी 3-4 वर्ष जी होती ना, त्या वर्षांमध्ये चित्रपटसृष्टी कालवणली गेली की हे असं का आहे. अशा पद्धतीच्या मार्गाने आपल्या इंडस्ट्रीला जावंसं का लागतं किंवा अशा पद्धतीची माणसं चित्रपटसृष्टीमध्ये का आली याचा एक वेगळा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि ते खूप चिंताजनक होतं. तर जी इंडस्ट्री आपण नेहमी दादासाहेब फाळके यांचं आदराने नाव घेतो, त्यानंतर आपण नावं घेतली, छत्रपती व्ही शांताराम असतील, भाजी पेंढारकर असतील, तर खूप नावं घेऊ शकतो. गुरुदत्त, राज कपूर, विजय आनंद, चेतन आनंद, कमाल अमरोई के असतील, ज्यांनी इंडस्ट्री घडवली. त्यांनी तो जो काळ होता त्या काळाला कुठेतरी आपण मागेच का ठेवलेलं आहे की इतिहासामध्येच का जमा करत चाललेलो आहे असा प्रश्न पडतो. आणि आता जे काय चाललेलं आहे हे काही ठराविक लोकांमुळे जर चित्रपटसृष्टीचं बदनाम होत असेल तर पूर्वी ज्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीला उभं केलं, एक इतिहास निर्माण केला, भारतीयांच्या भावभावनांना चांगल्या पद्धतीने खाद्य दिलं, मनोरंजन दिलं, त्यांच्या इमोशन्सना एक खाद्य दिलं, तर ते जाऊन हे जर असं होत असेल त्याच्यात एक वाईट असं आहे की हे म्हणजे अख्खी सिनेमासृष्टी आहे का तर नाही आहे. परंतु हे असं आहे इथे असं वाटून तर नवीन येणाऱ्या पिढीला जर असं शासन जर वाटली तर ते मला असं वाटतं ना धोकादायक आहे. म्हणजे एका बाजूला आपण असं बघतोय ना की गेल्या काही वर्षामध्ये सिनेमा बदलतोय, वेगवेगळ्या प्रकारचे विषय येतात, वेगवेगळ्या प्रकारचे जॉनरचे चित्रपट बनतायत, हिंदी झालं, मराठी झालंय, मल्याळम वगैरे चित्रपट जगभरामध्ये पोहोचतायत. ही एक प्लस साईड झाली आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याकडे गलीबाईसारखा एक सिनेमा बनतो, न्यूटन सारखा एक सिनेमा बनतो, मराठीमध्ये पण वेगळे प्रयोग होत आहेत. श्वास पासूनची जर वाटचाल जर आपण विचार केला तर त्याच्यावर वेगळा फोकस काय वेगळा शो करावा लागेल आपल्याला. पण एका बाजूला असं घडतंय, पॉझिटिव्हली घडतंय, सकारात्मक घडतंय, चांगली माणसं येत आहेत, चांगल्या वृत्तीची माणसं येतात. त्याच वेळेला सिनेमाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी चांगली कथानकं द्यावी, काहीतरी सांगावं असं काही घडतंय. आणि तेच असताना हे जे आहे ड्रग्सचं प्रकरण आहे, आता हे खूप खाजगी पातळीवरचं प्रकरण आहे. ह्याच्याविषयी आपण जे काही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा जे काही त्याच्यामध्ये सहभागी आहेत, जे काही आरोप करतायत तेच त्याच्यावर अधिक फोकस टाकू शकतील. परंतु हे चिंताजनक आहे आणि हे एकूण सिनेमासृष्टीसाठी चिंताजनक आहे. कारण अशाने आहे ना ऑडियन्स आहे ना आपल्यापासून एक 20-30% ऑडियन्स आहे ना दूर जाऊ शकतो. जो परंपरावादी किंवा सिनेमावर प्रेम करणारा वर्ग आहे ना तो म्हणजे अरे ही चित्रपटसृष्टी माझी नाहीये. आणि ज्या वेळेला तुम्हाला ती चित्रपटसृष्टी आपलीशी वाटत नाही ना त्याचा इफेक्ट त्यांना सिनेमावर होऊ शकतो. म्हणजे सिनेमाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर होऊ शकतो. अगदी किंवा तो पण मला असं सिनेमाकडे वाटतंय- पाठही करू म्हणजे पाठही करतील. जसं पुन्हा आपण- येणार नाही तो. बरोबर दिलीप सर. आपल्याबरोबर आपल्या एक चर्चेमध्ये थोडक्यात ज्येष्ठ सांगतो. लेखिका वैजयंती आपटे देखील सहभागी होत आहेत. वैजयंती आपटे यांना आपण विचारूयात. खरं तर इंडस्ट्री ही सगळ्यांची आहे, पण कोणी उठावं आणि इंडस्ट्रीला काही म्हणावं हे कितपत योग्य आहे? नाही, आताच्या काळामध्ये काय झालंय की कोणी उठावं आणि आरोप करत सुटलेत की एक सुशांत सिंगचं जे प्रकरण आत्महत्येचं झालं 14 जूनला, त्याच्यानंतर असे अनेक लोक पुढे येऊन सिनेसृष्टी असो किंवा अंडरवर्ल्ड असो किंवा हा ड्रग्सचा असो, हे सगळ्यामध्ये ना आरोप प्रत्यारोपाची नुसती झोड उठतीये. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजकारण जास्त आहे. प्रत्यक्ष किती आहे ड्रग्ज ऍडिक्ट इंडस्ट्रीमध्ये किंवा हा एक वेगळा मुद्दा झाला, पण राजकीय दृष्टीनेच आता ह्या सगळ्या प्रकरणाकडे खूप पाहिलं जातंय. आणि त्यामुळेच आत्महत्येची चौकशी करण्यासाठी सीबीआय आलं, ईडी करतेच आहे चौकशी, आता एनसीबी करते आणि अखेर एनसीबीला काही धागेदोरे मिळाले ड्रग्सचे आणि त्यामुळे आता ही सगळी चर्चा व्हायला लागलेली आहे. आणि काल जया बच्चन यांनी जे राज्यसभेत भाषण केलं आणि इंडस्ट्रीची एक बाजू मांडली, ते मला वाटतं त्याच्यात खरंच तथ्य आहे. कारण काही 4-2 लोकांमुळे पूर्ण इंडस्ट्री ही बदनाम होतीये हे काही योग्य नाही. जसं आता दिलीप ठाकूरांनी सांगितलं की चांगली परंपरा आहे आपल्या इंडस्ट्रीला, बॉलिवूडला असो, मराठी चित्रपटसृष्टीला असो, आणि त्यामुळे काही टक्के 1-2-4% लोक जर असतील ड्रग ऍडिक्ट तर त्याच्यामुळे पूर्ण इंडस्ट्री बदनाम झाली.
असं म्हणण्याची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की ड्रग ॲडिक्शन हे जे आहे ना, केवळ चित्रपटसृष्टीत आहे किंवा आता कंगना राणावत काय काय आरोप करते आहे की ड्रग माफिया आहेत इंडस्ट्रीत, तर असू शकतीलही. मी काय पूर्ण हे नाही करत आहे की काहीच नाहीये, असेल, पण त्याचं टक्केवारी किती आहे आणि मग त्यामुळे तुम्ही पूर्ण इंडस्ट्री का बदनाम करताय? गोष्ट नंबर 1. गोष्ट नंबर 2, ड्रग ॲडिक्शन हे इतर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असू शकतं. केवळ चित्रपटसृष्टी असं नाही, तर काही अनेक श्रीमंत मुलांमध्येही हे व्यसन आढळतं आपल्याला. समाजातले अनेक घटक आहेत आणि अगदी काही उच्चभ्रू वस्तीतली महाविद्यालय आहेत, तिथेही आपल्याला माहिती आहे की अनेकदा पोलिसांनी पकडलेले आहेत ड्रग्सच्या संदर्भातल्या अनेक मुलांना किंवा कॉलेज वयीन मुलांना कोणी व्यसन लावत असेल किंवा त्यांना ती सवय लावत असेल, मग मुलं घरी चोऱ्या करून पैसे नेतात कारण महागडी असतात ही ड्रग्ज. मग घरातले पैसे कसे चोरी होतात वगैरे, असं पण अनेक सामाजिक दृष्टिकोन पण आहे याला. केवळ फिल्म इंडस्ट्री असं नाही, तर एकूणच समाजामध्ये हे ड्रग ॲडिक्शन किती वाढलं आहे किंवा ड्रग माफिया किती राजरोसपणे हा व्यापार करतायत, ह्याच्यावरही दृष्टी टाकायला पाहिजे. याचं कारण असं की आता सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर बरेच आरोप झाले. 60 दिवस त्यांनी चौकशी केली, काही निष्पन्न झालं नाही वगैरे. पण जेव्हा सीबीआय किंवा एनसीबीने हा तपास हातात घेतला, त्यानंतर हे ड्रग माफियाचं प्रकरण आलंय. मग मला असा प्रश्न पडतो, मग 60 दिवस मुंबई पोलीस जर का तपास करत होते, तर मग त्यांना हे ड्रग कनेक्शन का मिळाले नाही? आता एक 7-8 जणांना या ड्रग्सच्या संदर्भात चित्रपटसृष्टीला ड्रग्ज पुरवणाऱ्या माफियांना अटक झाली आहे, त्यांच्यावर आरोप ठेवलेत. तर हे आधी का नाही आपल्याला कळलं? मुंबई पोलीस ह्या निमित्ताने तपास करत होते सुशांत सिंगचा, हा एक भाग झाला. पण अदरवाईज मुंबईमध्ये ड्रग्सचं रॅकेट एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, हे मुंबई पोलिसांनी आधी का शोधलं नाही, असा मला प्रश्न पडतो या संदर्भात. मला मृण्मयीकडे जायचं आहे. वैजयंतीताई, मृण्मयी, खरं तर आपण एक अभिनेता म्हणून काम करत असतो आणि मग आपल्याला एक राजकीय व्यासपीठ मिळतं आणि तिथं आपण निवडून जातो. अशा वेळी आपण विसरून जातो का की याच इंडस्ट्रीत अभिनेता म्हणून मी काम केलंय आणि तिथं मी मोठा झालेलो आहे? मी आता कोणाबद्दल बोलोय मला त्याची नाव घ्यायची गरज नाही. ज्यांनी संसदेत वक्तव्य केलं होतं त्यांच्याबद्दलच मी बोलतोय. हो. मला काय म्हणायचंय, त्या काळानुसार जर का सोयीप्रमाणे जर का वक्तव्य केली ना, तर मग प्रत्येक गोष्टीचा म्हणजे पास्ट हा भूतकाळ हा त्याच्या दृष्टीने चेंज होणारच. म्हणजे जेव्हा तुम्हाला इकडे काम मिळत असतं, जेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीची गरज असते, तेव्हा मात्र त्यातली प्रत्येक गोष्ट चांगली असते आणि ज्या क्षणी तुम्ही त्यातून बाहेर पडता त्या क्षणी तुम्हाला प्रत्येक गोष्ट वाईट वाटायला लागते. ही हिपोक्रसी आहे. हे बरोबर नाहीये आणि हे फक्त या इंडस्ट्रीसाठी नाही, हे कुठेच बरोबर नाहीये. म्हणजे हा तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन असू शकत नाही. इधर तुम्ही ही इंडस्ट्री आवडत नाही म्हणून छातीठोकपणे तेव्हाच बाहेर पडा जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी, वाईट गोष्टी दिसायला सुरू झाल्या होत्या. तुम्ही पूर्णपणे इंडस्ट्रीमध्ये वाहिलेले असताना सुद्धा जर का तुम्हाला या गोष्टी कळत नसतील आणि तरी सुद्धा तुम्ही किंवा तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करत राहिलात, तर हे गुन्हा लपवण्यासारखंच आहे ना. सो तुम्ही नंतर नाही बोट दाखवू शकत कुठल्याही गोष्टीवरती. तुम्ही तेव्हाच्या तेव्हा त्या गोष्टी खुल्या करा, उघड्या करा, त्याचा पर्दाफाश करा, मग आपण बोलूया. कारण हे फेअर नाहीये. म्हणजे मला खरंच असं वाटतं की हे इंडस्ट्री बरोबर फेअर नाहीये. इतकी सुंदर माणसं आहेत. आणि आणखीन एक, ड्रग बद्दल मी आता ऐकत होते, ड्रग माफिया काय फक्त बॉलिवूडच्या लोकांना ड्रग्स पुरवण्या इतपतच आहेत का? म्हणजे त्यांना काही वेगळी आयुष्यात टार्गेट नाही आहेत का टू कम्प्लीट? की फक्त बॉलिवूडच्या लोकांना ड्रग द्यायचे आणि माझा धंदा झाला, असं काही सर्किट आहे का त्यांचं? कारण तसं असेल तर दिस इज व्हेरी फनी. जेव्हा तुम्ही ड्रग माफियाला पकडता तेव्हा त्याच्याबरोबर अनेकच बडी नावं किंवा अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत तुम्ही इझिली पोहोचू शकता. त्या सगळ्या लोकांना पकडा ना, एकदाच काय तो क्लीनअप होऊन जाऊ दे. मग जी लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं येऊ देत. मग ते इंडस्ट्रियलिस्ट असू देत, बॉलिवूड मधले असू देत, टॉलिवूड, मराठी, काय व्हॉट एव्हर ज्या इंडस्ट्रीज मधले असतील त्या सगळ्यांची एकत्र नावं येऊ देत. बरोबर. हे काय आहे, ड्रग माफिया म्हणजे फक्त बॉलिवूड, हे कुठलं कनेक्शन आहे आणि कुठलं लॉजिक हे ऍक्सेप्ट करू शकतं की ड्रग माफिया फक्त बॉलिवूडला? नाही, हे हास्यास्पद पण आहे खरं तर. आणि जसं मी यापूर्वी म्हणालो की खरं तर त्या 10% लोकांमुळे जे व्यसनी आहेत किंवा जे या सगळ्या जाळ्यात आहेत त्यांच्यामुळे इतर सगळ्या चांगल्या कलावंतांवरती, लेखकांवरती, दिग्दर्शकांवरती, त्या प्रत्येक व्यक्तीवरती, जो व्यक्ती खरं तर तिथे शूटिंगच्या वेळी स्पॉटलाईट घेऊन उभा असतो, सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी पुरवतो, त्याच्यावरती तो वाईट याचा शिक्का मारता येणार नाही. कारण तो उभा राहतो त्यावेळेस चित्रपट तयार होतो.
तो उभा राहतो, त्यावेळेस आपल्या सगळ्यांचं मनोरंजन होण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या कलाकृती उभ्या राहतात. म्हणून आणखीन आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर तुम्ही असंच थांबा. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सध्या इंडस्ट्रीवरती वेगवेगळे आरोप होताना आपण बघतोय आणि आता ड्रग्सचं कनेक्शन देखील त्यामध्ये चर्चेला आलेलं आहे. जया बच्चन यांनी काल आपण बघितलं राज्यसभेमध्ये या विषयाला घेऊन आवाज उठवला. अशा पद्धतीने ज्या इंडस्ट्रीने आपल्याला जगवलं, मोठं केलं, त्याच्यावरती आरोप करता कामा नये. जिस थाली में खाते हो उसी में छेद करते हो, असं त्यांनी ज्यांनी याबद्दलचं वक्तव्य केलं होतं, ज्यांनी इंडस्ट्रीला गटार म्हटलं होतं, त्याला त्यांनी उत्तर देऊ केलेलं आहे. मी जातोय थेट अभिनेता विजय पाटकर आपल्या या चर्चेमध्ये फोन लाईनच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. विजय पाटकरजी, आत्ता ब्रेकपूर्वी मी मृण्मय देशपांडे असेल, वैजयंती आपटे असतील, दिलीप ठाकूर आपल्याबरोबर आहे, मी सगळ्यांशी बोलत होतो. 10% लोकांमुळे आपण इतर 90% लोकांवरती तेही वाईट आहेत असा शिक्का मारता कामा नये. बरं, या इंडस्ट्रीला ह्याच विजय पाटकरांच्या माध्यमातून मायमिंग ॲक्टिंगवरती हुकूमत असणारा आर्टिस्ट मिळाला. याच विजय पाटकरला आपण क्रॅकजॅकच्या जाहिरातीमध्ये बघितलं, ज्याच्याबरोबर बोमन इराणीने काम केलेलं आहे. अशी लोकं या इंडस्ट्रीला मिळाली आणि अशी लोकं जी आहेत, जी मातीतली, ती इंडस्ट्रीने मोठी केली. ज्या पद्धतीने आरोप केले जातात हे वेदनादायी आहे. नाही, खूप वेदनादायक आहे. कसं आहे विशाल, आपण मराठी लोक आहेत ना, आपण फार भक्तीने ते काम करतो. आज मला आपल्या मराठी इंडस्ट्री मधला ज्याने हिंदीत भरपूर कामं केलीत, मी नावासकट सांगतो. नाना पाटेकर, मोहन जोशी, सदाशिव अमरापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे, हे सिनियर आमचे. हे कधी तुम्हाला ड्रग घेताना आढळलेत का? नाही आढळलेत. कारण आम्ही मराठी काय आणि हिंदी इंडस्ट्री काय, आम्ही आमचं मंदिर समजूनच कामं केलेली आहेत. नशा पाणी करायला आम्ही जात नाही हिंदी इंडस्ट्रीमध्ये. हिंदी इंडस्ट्री, मी अनुषंगाने तसं बोलतोय की हिंदी इंडस्ट्रीमध्ये ड्रग आहे, नक्की आहे, ड्रग आहे. हे डोळ्याने बघितलेलं नाहीये, पण बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत. पण या 5%, 7%, 10% लोकांसाठी अख्खी इंडस्ट्री वाईट, हिंदी किंवा मराठी, हे बोलणं फार चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. आम्हाला असल्या या ड्रग्सची याची गरजच लागली नाही, कधीच गरज लागली नाही. आत्ताची जी पिढी आहे त्यांची कॉन्सेप्ट वेगळी आहे. सगळ्या सिनेमावरची डिस्कशन काढून सुद्धा डिस्कशन करतात किंवा ते डिरेक्शन करतात किंवा अभिनय करतात. आताची पिढी ते काय विचार करून करते मला माहित नाही. एंड ऑफ द डे तुम्हाला तो इफेक्ट मिळतो, सगळं काय मिळतं, आपण एन्जॉय करतो, सगळं करतो. पण आम्ही जी कॉन्सेप्ट घेऊन आलोय अभिनयाची, सिनेमाची, ती कॉन्सेप्ट हल्ली नाही मोडत हो. ती कॉन्सेप्टच बदलली आहे. थोडासा वेगळा जातोय मी. ही कॉन्सेप्ट बदलल्यामुळेच ह्या नशेंची काय कदाचित बदलली आहे का कॉन्सेप्ट, असं मला वाटतंय. आम्हाला त्याची गरजच लागली नाही. आमचे जॉनी लिव्हर, बॉबन इराणी हे सिनियर आमचे आहेत. मी नाही बघितले ड्रग घेताना. खूपशा आता रोहित शेट्टीचं मी काम करतो. रोहित शेट्टी स्वतः अतिशय निर्व्यसनी माणूस आहे, अतिशय निर्व्यसनी. तो पान सुद्धा खात नाही, बाकीच्या गोष्टी सोडा. त्याच्याच मी 5 फिल्म केल्यात. इंद्र कुमार, त्याचे मी 4 फिल्म्स केल्यात. ते कोणी ड्रग करत नाही. ही जी पिढी आहे ना, ती ड्रग बिग ओळखतच नाही, त्यांना माहितीच नाही. पण ह्या 5-10% लोकांसाठी तुम्ही अख्ख्या इंडस्ट्रीला सरसकट असं बोलणं हे चुकीचं. आम्हाला वाईट वाटतं, आम्हाला वाईट वाटतं ना. आम्ही इंडस्ट्रीमध्ये आमच्याकडे बघायची कदाचित दृष्टी बदलली आहे लोकांची. आता अरे सिनेमातला माणूस काय ड्रग ॲडिक्ट आहे, अरे संबंध नाही. ड्रग मधला डी पण माहिती नाही आम्हाला, कसं असतो काय असतो तेही आम्हाला माहित नाहीये. अशा तुम्ही सरसकट तुम्ही जर आम्हाला दोष द्याल, इंडस्ट्रीला दोष द्याल, तर नाही हो. आमची रोजीरोटी आहे ती इंडस्ट्री, रोजीरोटी. आम्ही बँकेची नोकरी सोडून आम्ही तिथे मी काम करतोय. ती रोजीरोटी आहे माझी. माझं मंदिर आहे ते. त्या मंदिराला कोणी सरसकट उठून म्हणणं की अख्खी इंडस्ट्री वाईट आहे, नाही. आमची इंडस्ट्री मुळीच वाईट नाही. मी पुन्हा एकदा येणार आहे विजय पाटकरजी आणि इतरही सगळ्या मंडळींकडे मी जातोय चर्चेकरता. पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दिलीप ठाकूर यांच्याकडे. दिलीप सर, खरं तर ज्या भोजपुरी सिनेमातनं रवी किशन पुढे आले आणि आज हिंदीमध्ये ते फार मोठ्या प्रमाणात स्थिरवले. आता ही आत्ताची गोष्ट आहे की आता ते खासदार झालेले आहेत म्हणून केवळ माझं बॅनर बदललं म्हणून त्या इंडस्ट्रीला मी आता इंडस्ट्रीबद्दल मी बोलायला लागलो, हे पहिलं नव्हतं का? पण उघडपणे त्याच्याबद्दल चर्चा होत नव्हती. आज तुम्ही राजकीय व्यासपीठावरती आहात म्हणून तुम्ही बोलताय का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून गरजेनुसार इंडस्ट्रीला वापरलं जाते का? काय माहितीये ना की गरजेनुसार हे सगळं ना व्यक्ती सापेक्ष आहे. म्हणजे एक आहे की आपण कोणाला किती सिरियस घ्यायचं हा पण एक प्रश्न आहे ना.
बऱ्याचदा असं होतं की जसं मगाशी मृण्मयीने म्हटलं की तुम्हाला जर इकडच्या काही गोष्टी जर पटत नसतील किंवा तुमच्या असं लक्षात आलं असेल की आता इथे कला वगैरे काय राहिलं नाही, आपण इतर काही गोष्टी आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत, तर तुम्ही इथून बाजूला व्हा, इथे तुम्ही राहू नका. कारण तुम्हाला इकडे वाटतं ना की इथे काहीतरी अपप्रवृत्ती आहे, त्या जाणवत आहे, त्यांचा प्रभाव आहे, तर तुम्ही राहू नका. आता रवी किशनचा जो मुद्दा आहे, रवी किशन इकडे स्टार झाला आणि आता राजकीय व्यासपीठ मिळाल्यानंतर तो पक्षाची भूमिका घेतोय का, असा एक प्रश्न पडतो. त्यामुळे असं आहे की तुम्ही कलाकार म्हणून किती प्रामाणिक आहे आणि एखाद्या पक्षाशी किती कमिटेड आहे, ह्याचा जो व्यक्तिगत जो संघर्ष आहे किंवा व्यक्तिगत जो गुंता आहे तो त्यांनी प्रत्येकाने विचारात गेला पाहिजे. जसं जया दिलीप सर, बच्चन काल यांनी आपण industry- बघितलं असेल जया बच्चन ह्या कलावंत म्हणून व्यक्त झाल्या, बरोबर भले आहे. त्यांचा पक्ष कुठलाही असू देत. बरोबर आहे. आणि तेच तर गरजेचं आहे ना. काय आहे की तुम्ही राज्यसभेवर जे आपले नियुक्त खासदार आहेत चित्रपटसृष्टीची, ते चित्रपटसृष्टीची भूमिका, भावना, वस्तुस्थिती, प्रॉब्लेम हे मांडण्यासाठीच ते आपण नियुक्त केले गेले. राज्यसभेचं म्हणजे वरचं जे सभागृह असतं त्या वरच्या सभागृहाचं महत्व तेच आहे की तिकडे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवी, नामवंत, जबाबदार व्यक्तींना तिकडे नेमलं गेलेलं आहे. तर अशा कारण दिलीप वेळेला सर, त्यांनी- तुम्ही साक्षी आहात की श्याम बेनेगल सारखी व्यक्ती, एक श्रेष्ठ दिग्दर्शक, तिथं ते स्वतः खासदार होते, पण त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी इंडस्ट्रीबद्दलच्या अनेक समस्या, प्रश्न त्यांनी मांडले. एवढंच कशाला, पण संविधानाचा अभ्यास करून आज आपल्याला युट्यूबवरती त्याबद्दलची एक चांगली नाट्यमय वेबसिरीज पण बघायला मिळते. हा, म्हणजे आता कसं आहे की एका बाजूला आपण आता हा विषय कसा आहे बघ विशाल, की एका बाजूला आपण जी सुरुवात केली चर्चेला ते ड्रग्ज किती प्रमाणामध्ये इकडे आहे की 10% लोकांमुळे कशी इंडस्ट्री बदनाम होते. त्याच वेळेला आपण एका बाजूला बघतो तर श्याम बेनेगल यांच्यासारखी जी माणसं आहेत ज्यांनी या माध्यमाचा म्हणजे चित्रपट हे माध्यम आणि व्यवसायाचा कसा चांगल्या पद्धतीने उपयोग केला की एक काही वेगळे विषय सिनेमातून मांडले किंवा सिनेमा जगभरामध्ये पोहोचवला आपल्या कलाकृतीद्वारे. तो सिनेमा फक्त आपल्याचकडे राहिला नाही. म्हणजे इथे अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात आणि एक टोक जर श्याम बेनेगल असेल तर दुसरं टोक म्हणजे ते अगदी कडेलोटच म्हणायला पाहिजे, ते कंगना राणावत असू शकतं. तर आपण त्याचा जो समतोल आहे म्हणजे श्याम बेनेगल सारखी जी माणसं आहेत जे सिनेमाकडे किंवा सिनेमा संस्कृतीकडे किंवा फेस्टिवल संस्कृतीकडे ज्या पद्धतीने पाहतात गेल्या 40 वर्षामध्ये किंवा 50 वर्षामध्ये श्याम बेनेगलांना 50 वर्ष झालेली आहेत, त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे चित्रपटसृष्टीसाठी ते त्यांनी एक आदर्श राहावा किंवा सिनेमामधून काही वेगळ्या पद्धतीने विषय समाजापुढे यावे, प्रेक्षकांपुढे यावे, जगभरातील चित्रपट महोत्सवामध्ये आपला सिनेमा जावा, अशा पद्धतीने ह्या माध्यमाकडे किंवा व्यवसायाकडे किंवा प्लॅटफॉर्मकडे पाहिलं. आणि त्यांना जेव्हा खासदारकी म्हणून संधी मिळते किंवा त्यांना जेव्हा फाळके पुरस्कार मिळतो त्यावेळेला त्यांचा सन्मान असतो, त्या पुरस्काराचा सन्मान असतो. आणि त्यांनी म्हणजे अशा पद्धतीच्या माणसांनी आपल्या एकूणच चित्रपटसृष्टी, नुसतं मी हिंदी म्हणत नाही, एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीचं जे वेटेज आहे किंवा प्रतिमा आहे ती उंचावलेली आहे. एक 2-3 नावं आपण घेऊया, म्हणजे ती अगदी वेगळी नावं होतील. समजा सत्यजित रेन सारखे असतील, मृणाल सेन सारखे असतील, ऋत्विक घटक सारखे असतील, त्यांनी बंगाली सिनेमासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. एक प्रादेशिक सिनेमा सुद्धा जागतिक पातळीवर जाऊ शकतो. त्या प्रादेशिक सिनेमाला भारतीय सिनेमा म्हणून जगामध्ये ओळख मिळू शकते. आणि हे यांनी आताच केलेलं नव्हतं, हे त्यांनी 40च्या दशकामध्ये किंवा 50च्या दशकामध्येच केलेलं आहे. श्याम बेनेगल हे त्याच परंपरेतले पुढचे आहेत. त्यांनी 70च्या दशकामध्ये हीच वाटचाल पुढे ठेवली. बरोबर, त्यांना ही राजकीय जी व्यासपीठ परंपरा आहे. मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी पोटतिडकीने इंडस्ट्रीबद्दलचे प्रश्न मांडलेले. दिलीप सर, मी थोडं आपल्याला थांबवतोय, आपल्याबरोबर विजय पाटकर पण आहेत, मृण्मयीकडे पण मला जायचंय. विजय पाटकर, दिलीप ठाकूरांचं आपण बोलणं ऐकलं, फार वेगवेगळे मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडले आणि तुम्ही म्हटलात की इंडस्ट्रीला आम्ही एक मंदिर म्हणून बघतो, आमचं हक्काचं घर म्हणून बघतो, म्हणून घर कधीही पवित्र आणि मंदिर कधीही पवित्र राहिलं पाहिजे. पण एक बाजू जी आहे जी चांगली आहे, जे कलावंत खरं तर मृण्मयीने देखील तो मुद्दा मांडला की गेल्या पुराच्या परिस्थितीत, पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराच्या परिस्थितीत तिथपर्यंत मदत करण्यासाठी आपण हे सगळी मंडळी गेला होतात. ही सगळी बाजू जी आहे ती झाकोळली जाते या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे. होतच ना. तुम्ही किती चांगलं करा, कलाकारांनी किती चांगलं कामं करा, पण एखादी गोष्ट थोडीशी वाईट केली, अगदी थोडीशी म्हणतोय, कारण फार फालतू असेल पण लोकांच्या नजरेतनं पडायला वेळ लागत नाही. कारण आम्ही त्यांचे आयडॉल आहोत ना, आम्ही असे खूप प्रेमाने बघतात. त्यामुळे त्या प्रेमातल्या गोष्टीने जर असं चुकीचं वागलं का लगेच ते आम्ही नजरेतून पडतो. आम्ही इतकंही खरं आहे. त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे बोलताना सुद्धा खूप संयमित आम्हाला बोलावं लागतो. कोणाबद्दल बोलताना म्हणा, अरे तो लगेच असं म्हणाला. आणि असं होतं की मी कोणाला दोष देत नाही,
आजकाल एवढं मोजून मापून बोलावं लागतं, एवढं मोजून मापून बोलावं लागतं की कोणाला कुठल्या बाबतीत कुठल्या शब्दांवर राग येईल काय येईल सांगता येत नाही हो. आता ड्रग्सची गोष्ट तर खूप लांबची राहिली, बोलायची बांधलेले आहेत. कसं बोलत कसं रिॲक्ट कसं व्हायचं. तर ह्याला आता हे मी असं म्हटलं तर त्याला राग येईल, मी असं म्हटलं तर त्याला राग येईल. तर मला एकच वाटतं, जसं दिलीपने सांगितलं, दिलीपचा गाढा अभ्यास आहे, त्याच्यासमोर बोलणं म्हणजे आम्ही फारच आहे. पण मी जी काय 35 वर्ष इंडस्ट्रीत काढली आहेत, जसं ऋत्विक घटक म्हणा किंवा श्याम बेनेगल म्हणा, सचिन घरे म्हणा, त्यांनी जे प्रॉब्लेम मांडले होते थिएटरचे, तसे आता हे प्रॉब्लेम जसे जया बच्चन यांनी मांडले, तसे बाकीचे प्रश्न का मांडले जात नाहीत हो? राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये किंवा आता विधान सभेमध्ये का मांडले जात नाही? आम्ही असे वंचित राहणार आहोत का? थोडा वेगळा मुद्दा आहे, पण त्याला एक आमचं ती झालं आहे. आमचे प्रश्न कुठेच मांडले जात नाही आणि जेव्हा मांडले जातात तेव्हा आम्ही वाईट वाटतो. अरे हे काय, हे असं वागणं चुकीचं आहे का, हे याचं बरोबर आहे का, काय वागतोय, काय बोलतोय. आमच्या कलाकारांना न्याय द्या, याही गोष्टी मांडा ना. जर तुम्ही ड्रग्सच्या बाबतीत की आमचं इंडस्ट्री गटार नाही, आमची इंडस्ट्री गटार नाही आहे, ते मंदिर म्हटलंय, माझी इंडस्ट्री मंदिर आहे, तर त्या मंदिरात सुद्धा काही जी लोक आहेत ती भक्तिभावाने कामं करतात, त्यांचे खूप प्रॉब्लेम आहेत. तेही जे मांडले ना, त्यात पोट चिडकीने सगळ्यांनी मिळून बरोबर. थोडंसं आणखी आपली इंडस्ट्री आणखी मंदिराचं मोठं मंदिर व्हायला वेळ लागणार नाही आणि समस्या सुटतील. विजय सर बरोबर. विजय सर, मी आणखीन चर्चा करणारा वेळ झाली का ब्रेक नंतर मी जाणार आहे मृण्मयीकडे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ड्रग्सचे होणारे आरोप, इंडस्ट्रीचा सोयीप्रमाणे होणारा वापर, या राजकीय व्यासपीठावरती इंडस्ट्रीवरती बोललं जाणं, या सगळ्या विषयाला घेऊन आज आपण चर्चा करतोय. मी जाणार आहे मृण्मयी देशपांडेकडे. मृण्मयी, आपण कुठल्याही नायक नायिकेला खरं तर एक काय म्हणूयात ना की मला याच्यासारखं व्हायचं आहे, मला याच्यासारखं दिसायचं आहे, किंवा मी याचे चित्रपट बघतो, मी याचा फॅन आहे, या दृष्टीने म्हणून बघत असतो. पण ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप केले जातात, असं नाही वाटत की कधीतरी हाच प्रेम करणारा प्रेक्षक जो आहे तो तुमच्याकडे पाठ फिरवेल? आता बापरे, हा खूपच ट्रिकी प्रश्न आहे. याचं कारण आय थिंक विजय काकांच्या मगाच्या बोलण्यामध्ये ना त्याचं एक बारीकशी झलक येऊन गेली याच्या उत्तराची. कारण शेवटी ते असं आहे ना की खरंच आता साऊथमध्ये कशी रजनीकांतचे वगैरे मंदिर आहेत, पण आपल्याकडे त्या पद्धतीने अजून तरी माणूस म्हणूनच बघितलं जातं. तर त्यामुळे मी या मताचं समर्थन करते की तुम्ही जर का चांगलेच वागत राहिलात किंवा तुम्ही आदर्श ठेवत गेलात तर इट्स लाईक एनी अदर पर्सन जो चांगलं काम करतोय, त्याचे गोडवे गायले जाणार आहेत. जो वाईट गोष्टींच्या नादी लागलाय त्याचे गोडवे नाही गायले जाणार आहेत. सो बेसिकली आमच्या हातामध्ये काय आहे, किंवा मी माझ्यापुरतं अगदीच लिमिट करून बोलते की आय नीड टू कीप डुईंग गुड वर्क, दॅट्स इट. एवढंच मी करू शकते. आणि त्याच्यानंतर मात्र एक गोष्ट अशी आहे ना की सध्या सोशल मीडिया नावाचं जे अस्त्र लोकांच्या हातामध्ये मिळालेलं आहे, जरी तुम्ही चांगलं काम करत असलात तरी सुद्धा त्या एखाद्या वाक्यामधला एखादा शब्द पकडला जातो आणि त्याच्यानंतर जस्ट ट्रोलिंग करणं सोपं असतं आणि त्याला गट आणि डोकं लागत नाही. म्हणून ज्या खालच्या लेवलवरती जाऊन गोष्टी घडतात, ज्या पातळी सोडून जे शब्द वापरले जातात, त्यांचं काय करायचं मला कळत नाही. कारण त्याचा आणि आमच्या चांगल्या कामाचा काहीही संबंध नसतो. केलेली चांगली कामं, केलेली चांगली वक्तव्य यांचाही काहीही संबंध नसतो. आणि जस्ट ट्रोलिंग, तुटून पडणं, गिधाडांची मनोवृत्ती आजकाल वाढायला लागलेली आहे. आणि बस म्हणजे हे आधी नव्हतं रे एवढं. म्हणजे आता खूप नवीन आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा खूप नवीन आहे की काय करणार. मग जाता जाता मला दिलीप ठाकूर यांना विचारायचं आहे, चित्रपटसृष्टीतली अनेक वादळं आपण पत्रकार म्हणून बघितली, ती वादळं आली आणि शांत झाली, काही दिवस त्याची चर्चा होत राहिली, पण या पुढे आपण काय बघताय? नाही, हे वादळ सुद्धा जाईल. काय माहितीये ना, जेव्हा एखादा एक चांगला सिनेमा येतो, म्हणजे कधी काळी एक लगान आला आणि मग ही ती जी वादळ, जसं मी मगाशी म्हणालो की 92, 93, 94 ही 3 वर्ष सिनेमा सृष्टीसाठी खूप डिफिकल्ट होती. 94 साली हम आपके कौन आला, 95 साली दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आला, पुढे शाहरुख खानचं त्याबरोबर युग आलं, आणि ती त्याच्या अगोदरची जी वादळ होती, जी इतकी डिफिकल्ट वादळ होती की असं वाटलेलं अरे बाप रे कसं होणार, एकूणच सिनेमाचं कसं होणार, हिंदीचं झालं पण एकूणच सिनेमाचं कसं होणार.
ती वादळ गेली, ही वादळी पण जातील. एखादा चांगला सिनेमा येईल आणि त्या चांगल्या सिनेमाला चांगले प्रेक्षक गर्दी करतील, तो उचलून घेतील आणि हे वादळ सुद्धा जाईल. कसं आहे की अशा पद्धतीची 10% माणसं असल्यामुळे चित्रपटसृष्टी ठीक आहे डॅमेज झाली आहे, काळवंडलेली आहे, थोडंसं त्याला एक काळा रंग आलेला आहे. परंतु चांगल्या गोष्टी आहेत ना, ह्या वाईट गोष्टीवर मात करतात हे आहे ना, हे पुरातन रामायण महाभारतापासून अगदी पुरातन चालत आलेलं आहे. त्यामुळे तेच घडणार आहे. फक्त एकाच गोष्टीचं मला आता एकच वाईट वाटतं की सिनेमावर प्रेम करणारा असा एक मोठा वर्ग आहे, ज्यांनी सिनेमा आपल्या देशामध्ये जगवला, वाढवला. तसा आहे ना, सिनेमाचा द्वेष करणारा, चित्रपट कलाकारांचा द्वेष करणारा सुद्धा एक वर्ग आहे. तो 10% 20% असेल आणि तो जो वर्ग आहे ना, अशा वेळेला ना खूप असा आक्रमक होतो. ते जे आहे ते एक मोठं आव्हान आपल्या पुढे यापुढे असू शकतं की ते सिनेमाकडे ना कला किंवा एक चांगला व्यवसाय किंवा ज्या व्यवसायावर अनेकांचं पोट आहे किंवा ही इंडस्ट्री एक वेगळा एक व्यवसाय आहे असं न बघता छान चोखीपणा किंवा आता हे ड्रग्सचं जे शिक्का बसलेला आहे त्याकडे जो बघणारा जो वर्ग आहे ना, तो वर्ग यापुढे ना एक मोठं चॅलेंज असू शकेल असं मला वाटतं. त्याच्यावर कशी मात करायची, म्हणजे ह्या वृत्तीवर चांगल्या सिनेमाच्या माध्यमातून कशी मात करायची हे पुढचं आव्हान असू शकेल. आणि काळ बदलत राहतो, सिनेमा बदलत राहतो, प्रेक्षकांची पिढी बदलत राहते, सगळंच बदलत राहतं. परंतु बदललेला सिनेमा आणि चांगला सिनेमा या सगळ्यावर एक चांगलं उत्तर असायला पाहिजे असा मला विश्वास वाटतो. तुम्हा दोघांचे धन्यवाद आजच्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. विजय पाटकरे आपल्याबरोबर होते आणि वैजयंती आपटे देखील आपल्यासोबत होत्या, त्यांचेही धन्यवाद. जाता मी एवढंच म्हणेन की इंडस्ट्री ही सगळ्यांना जगवते, तगवते, सगळ्यांना मोठं करते. तिचा आदर करूयात आणि हा आदर केलाच पाहिजे. याचं कारण असं आहे की या इंडस्ट्रीवरती अनेक जणांनी प्रेम केलं आणि त्या इंडस्ट्रीच्याच माध्यमातून वेगवेगळ्या कलाकृती केवळ आपल्या मनोरंजनासाठी त्या तयार केल्या आणि त्या कलाकृती आपल्यापुरत्याच मर्यादित नाही ठेवल्या, तर त्या जागतिक पातळीवर देखील पोहोचवल्या. म्हणून या इंडस्ट्रीचं या जगात एक वेगळं नाव आहे, त्याचा आदर व्हायलाच पाहिजे. आणि जे आरोप प्रत्यारोप होत आहे आणि जर या व्याधी या काय म्हणूयात या विकृती जर इंडस्ट्रीमध्ये असतील, जे ड्रग्स कनेक्शन समोर आणले जात आहे ते देखील संपवण्याच्या संदर्भात प्रयत्न झालेच पाहिजे. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.